अकोला जिल्ह्यात 2 बाईक पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ परिसरात उडाली आहे। जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या एका गावातील शेत शिवारात असलेल्या विहिरीत या 2 मोटरसायकली पोलिसांना मिळून आल्या असून विहिरीत आणखी मोटरसायकल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनुरी गावाजवळील बुलढाणा अर्बनच्या गोडाऊनजवळ नाल्यालगतच्या देशमुख यांच्या शेताच्या आवारात एका विहिरीत दुचाकी व दुचाकीचे काही भाग दिसून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली। ग्रामस्थ पोलीस पाटील यांनी सोमवारी दुपारी शहर पोलिसांना माहिती देताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून विहिरीत हुक टाकून विहिरीतून मोटरसायकलचे काही सुटे भाग व नंबर प्लेट नसलेली अर्धवट दुचाकी जप्त केली। ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सचिन दांदडे, कॉन्स्टेबल सचिन दुबे, गजानन खेडकर, सोमनाथ फुके यांचे पथक सोनुरी शेतशिवारात पोहोचले। या ठिकाणी विहिरीतून दुचाकीची फक्त चेसिस व अर्धवट होंडा डिलक्स क्रमांक MH30 AC 9765 ही दुचाकी जप्त करण्यात आली। चौकशी केल्यावर पोलिसांना कळाले की या क्रमांकाचे कोणतीही वाहन चोरीची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली नाही। चेसिस क्रमांकाची दुचाकी 2 दिवसांपूर्वी टिपटाळा येथून चोरीला गेल्याचा संशय आहे। पोलिसांनी दोन्ही मोटरसायकली जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत। या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन दांदडे करीत आहेत।